मी नम्रता. विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. आषाढी वारीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी पंढरपुरात दाखल होत असतात. या वारकऱ्यांची सेवा करण्याच्या उद्देशाने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यातील कोपरी पाचपखडी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पंढरपूर येथे अन्नदान आणि मोफत आरोग्य सेवा उपक्रमाचं आयोजन केलंय. या उपक्रमाला वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय. कोपरी पाचपखडी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना कार्यकर्ते गेल्या अनेक वर्षांपासून आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात सेवा उपक्रम राबवत आहे. यंदाही हजारो वारकऱ्यांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली. दिवसभर वारकऱ्यांना स्वच्छ, पौष्टिक आणि ताजे भोजन देण्यात आलंय. याशिवाय वैद्यकीय पथकाच्या माध्यमातून वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आवश्यक औषधोपचार आणि प्राथमिक उपचारही मोफत उपलब्ध करून देण्यात आले. पायी वारीमुळे होणारा थकवा, पायांना होणाऱ्या जखमा, ताप, रक्तदाब, सर्दी, खोकला आदी किरकोळ त्रासांवर उपचार करण्यात आले. वारकरी संप्रदायाच्या सेवेला सर्वोच्च स्थान देत हा उपक्रम राबवण्यात आला. वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा या भावनेतून शिवसैनिकांनी दिवसभर वारकऱ्यांची मनोभावे सेवा केली. अन्नदानासोबतच आरोग्य सेवेमुळे अनेक वारकऱ्यांना दिलासा मिळालाय. उपक्रमाच्या नियोजनाबद्दल आणि सेवाभावाबद्दल वारकऱ्यांनी आयोजकांचे आणि खास करून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कौतुक केलंय. या सेवाभावी उपक्रमात ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला रोहित पिंपळुलकर, शिवसेनेचे सचिव नगरसेवक राम रेपाळे, ठाणे कोपरी पाचपखडी उपशहर प्रमुख जयप्रकाश कोटवानी, कोपरी पाचपखडी युवा सेनेचे युवा अधिकारी ऋषिकेश माने, माजी उपमहापौर नगरसेवक रमाकांत मडवी, सचिव विकास पाटील, विभाग प्रमुख संतोष बोडके, शाखा प्रमुख रोहित पिंपळोलकर, गणेश मुकादम, संदीप शेलार तसेच रुपेश शिंदे, संदीप जगताप, सुशांत पोरे यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. त्यांनी अन्नदान, वैद्यकीय सेवा आणि वारकऱ्यांच्या सोयी सुविधांची जबाबदारी सांभाळत उपक्रम यशस्वी केलाय. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले की वारी ही महाराष्ट्राच्या संत परंपरेचा आणि सामाजिक ऐक्याचा महत्वाचा वारसा आहे. या परंपरेचं जतन करत वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रत्येक वर्षी अशाच प्रकारचे उपक्रम राबविण्यात येणार असून समाजोपयोगी कार्याला सातत्यानं प्राधान्य दिलं जाईल. आनंद घ्यावा तो आपल्या माऊलीच्या वारीला जाताना घ्यावा. यामध्ये आम्हाला इतकं महत्वाचं आळंदी ते पंढरपूर या ठिकाणी आम्ही आल्यानंतर आम्हाला सगळ्यात महत्वाचा जो पॉइंट आवडलेला आहे जर्मन पॉइंट आणि मशाज पॉइंट, त्याच्यामध्ये अन्नछत्र आदरणीय माझे बंधू म्हणजे आम्हा सर्व श्री शक्तीचं स्फूर्तीस्थान असणारे आमचे बंधू माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांचं आहे. कारण त्यांनी आमचं लाडकी बहिणीची योजना असेल, अन्नछत्र असेल, इतका सुंदर उपक्रम राबवलेला आहे की झाले भाऊ होतील भाऊ पण यास म्हणा, झाले भाऊ होतील भाऊ पण यास म्हणा हा उपक्रम आमच्या आदरणीय आपल्या मंत्री महोदयांनी दिलेला आहे. अन्न, वस्त्र, निवारा या तीन गोष्टीतलं अन्न किती महत्वाचं आहे आणि तेही किती स्वादिष्ट आहे हे महत्वाचं आम्हाला पाहायला मिळालं. कारण पोळी भाजी असेल, अरे घरी पाहुणा आला तर दोन माणसाचं करताना पप्प होतंय. लाखो वारकऱ्यांची सुविधा करणारे माझे उपमुख्यमंत्री आदरणीय माझे एकनाथजी साहेब यांना पुढच्या वर्षी पुढच्या पदाला मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही. ही आमची स्त्री शक्ती त्यांच्या पाठीशी आहे आणि आमचं जे लाडक्या बहिणीचं उद्दिष्ट आहे तेही त्यांनी साध्य केलेलं आहे. आणि म्हणूनच म्हणावंच वाटतं पाऊले चालती आरोग्याची वाट, पाऊले चालती आरोग्याची वाट. आरोग्याची वाट पंढरपूरमध्ये येऊन पोचली, पावन झाली. बोला वाहतूक ऑपरेटरसाठी व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी सोपी आणि विश्वासार्ह कर्ज सुविधा. कर्ज मर्यादा 1 कोटी रुपयांपर्यंत, 5 वर्षांची परतफेडीची मुदत, आकर्षक व्याजदर. TJSB फ्लीट टर्म लोन. TJSB सहकारी बैंक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक.
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ठाण्यात सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांसाठी आरोग्यविषयक उपक्रमांचं आयोजन करण्यात आले. ठाणे युवक अध्यक्ष नित्यानंद वाघमारे यांच्या पुढाकारातून डोंगरीपाडा येथील ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 53 व 54 मधील विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते प्रबोध वसंतराव डावखरे यांच्या हस्ते डेंटल किटचं वाटप करण्यात आलंय. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रबोध वसंतराव डावखरे आणि नित्यानंद वाघमारे यांनी अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलंय. त्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात तोंडाच्या स्वच्छतेचं महत्त्व ओळखून नियमित दातांची निगा राखावी असा संदेश दिलाय. तसेच समाजहिताच्या अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलंय. यावेळी प्रबोध वसंतराव डावखरे यांनी अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक जीवनातील कार्याचा आढावा घेत त्यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाचा गौरव केला. नित्यानंद वाघमारे यांनीही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व आरोग्यविषयक गरजांसाठी भविष्यातही विविध सामाजिक उपक्रम राबवण्याची ग्वाही दिली. डेंटल किट वितरणानंतर विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त करत या उपक्रमाचं स्वागत केलंय. ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 53 व 54 मधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस शेखर भालेराव, उपाध्यक्ष विनय शेट्टी, विद्यार्थी अध्यक्ष कौस्तुभ गायकवाड, ओळा माजीवाडा विधानसभा राष्ट्रवादी युवक ब्लॉक अध्यक्ष गोस्पाक शेख, दीपक भालेराव, प्रशांत भोये, आझाद सोनी, युवा नेते आर्यन वाघमारे, मनीषा म्हात्रे तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. उपस्थितांनी अशा सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचं सातत्यानं आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. आज अजितदादांच्या जयंतीच्या निमित्ताने आमचे ठाण्याचे युथ प्रेसिडेंट वीरू वाघमारे यांनी हा शिबिर हा कार्यक्रम आयोजित केला आहे. तर लहान मुलांना दादांचे जो फेवरेट होते लहान मुलं आणि क्लेनलीनेस हायजीनमध्ये दादांचं विशेष नेहमी हे असायचं प्रायोरिटी. तर आज आणि एक इंग्लिशमध्ये कहावत आहे, सेइंग आहे की हायजीन स्टार्ट्स फ्रॉम युअर माउथ, ओरल हायजीन. तर आज वीरू वाघमारेजीने सगळ्यांना आज डेंटल किट वाटलं आहे इकडे आणि इकडच्या शाळांच्या प्रिन्सिपल्स आणि टीचर्सची ही रिक्वेस्ट होती की लहान मुलांना हे पाहिजे. तर त्यांची जे पण गरजा आहेत ते आज वीरू वाघमारेंनी ते पूर्ण केलेल्या आहेत. अजितदादांना हे त्यांच्यातर्फून आणि आमच्या राष्ट्रवादीच्या सर्वांच्या तर्फून हे एक श्रद्धांजली अर्पित केली गेली आहे. अजितदादांचं कार्य खरं तर सर्वदूर पोहोचलेलंच आहे. मात्र या जयंतीनिमित्त आपण विविध कार्यक्रम घेत आहात. विद्यार्थ्यांशी देखील आपण संवाद साधला. बघा, विद्यार्थी किंवा हे युवक हे आपल्या देशाचं भविष्य आहे आणि मी ठामपणे म्हणतो का आपल्या देशाचं हे पुढे येणारी ही पिढी हेच आपल्या देशाचं भवितव्य बदलू शकते फॉर द बेटर. तर यांच्यासाठी काही लागेल आमच्यातर्फून ते आम्ही सातत्याने करत राहू. दिल्ली येथील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ आज आम आदमी पक्षाच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर युवा भविष्य बचाव आंदोलन करण्यात आलंय. या आंदोलनात महिला कार्यकर्त्यांनी काळ्या साड्या परिधान केल्या होत्या तर इतर कार्यकर्त्यांनी डोक्यावर काळे रुमाल बांधून निषेध व्यक्त केलाय. तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या भूमिकेवर टीका करणारे बॅनर, पोस्टर्स आणि विविध आशयांचे निषेध फलक हातात घेऊन मोठ्या संख्येने कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले. ठाणे शहरातील विविध सामाजिक संघटनांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय. ठाण्यातील शासकीय विश्रामगृहाबाहेर आयोजित करण्यात आलेल्या या निषेध आंदोलनाचं नेतृत्व आम आदमी पार्टीचे ठाणे जिल्हाध्यक्ष अमर आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करत तीव्र निदर्शने केली आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तातडीनं न्याय तोडगा काढण्याची मागणी केली. या संदर्भात आम आदमी पार्टीचे ठाणे जिल्हाध्यक्ष अमर आमटे यांनी विजन महाराष्ट्र न्यूजशी संवाद साधला. पाहुयात. हे प्रकरणाला वेगळं वर आल्यानंतर
नरेंद्र मोदी यांनी जे फक्त एक बेसिक व्हिडिओच्या मार्फत आम्ही कारवाई केलेली नाहीये, फक्त कारवाई करू असं आश्वासन नुसतं दिलेलं आहे. आणि सोनम वांगचुक यांची तब्येत खालावल्यामुळे त्यांनी बैठकीला बोलवण्याचं हे केलं आणि अमित नड्डा साहेबांनी जाऊन त्या ठिकाणी त्यांचं उपोषण तोडलं. परंतु त्यांचंही म्हणणं असं आहे की आमची मागणी उपोषण तोडलं म्हणजे आंदोलन सुटलेलं नाहीये. आंदोलनाचा मुख्य उद्देश जो आमचा आहे तो आहे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि ज्या विद्यार्थ्यांनी लाठीचार्ज करण्यात आला, कुठल्याही प्रकारचा त्या विद्यार्थ्यांनी गुन्हा न केलेला आहे, सगळ्या आंदोलनाचा गुन्हा न करता त्यांच्यावरती अमानुष लाठीचार्ज केलेला आहे. ज्या डिपार्टमेंटच्या लोकांनी, ज्या पोलीसवाल्यांनी त्यांच्यावरती अमानुष अत्याचार लाठीचार्ज केलेला आहे, जोपर्यंत त्यांच्या विरोधात कारवाई करत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन चालू ठेवणार आहे. काय आता मागणी आहे? धर्मेंद्र प्रधान यांनी अद्याप किंवा राजीनाम्या संदर्भात मोदी यांनी एकही वक्तव्य केलेलं नाहीये किंवा माध्यमांसमोर देखील मोदी आलेले नाहीये. स्वतः फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी खरं तर माणूसपणे हत्या झालेली आहे किंवा मारहाण जी झालेली आहे कसं बघताय? देशाचा प्रधानमंत्री असा असतो की त्यांनी जे लोक मोर्चा करतात, ज्यांच्या भरोश्यावर ते निवडून आलेले आहे, त्यांच्या मध्ये जाऊन त्यांनी आश्वासन द्यायला पाहिजे होतं की ठीक आहे मी याच्यावरती कारवाई करतो आणि कारवाईचे आदेश द्यायला पाहिजे होते. परंतु हे बीजेपी सरकार नालायक सरकार आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा, धर्मेंद्र प्रधान, आज मी तुम्हाला सांगतो की आजचा जो गेटअप आहे अमित शहा यांचा लोकसभेमधला, तो एकदम ओडिशाचा गेटअप आहे. जे त्यांनी कपडे परिधान केलेले ते ओडिशामधले केलेले आहे. जे ओडिशा लोकांचा पांढरा कुर्ता आणि पांढरी धोती जो परिधान करतात तो त्यांनी केलाय. म्हणजे अमित शहा समर्थन करतायत का धर्मेंद्र प्रधानचं? असं काय राहिलंय की त्यांना काय धर्मेंद्र प्रधान फंड येतोय का? की त्यांना असं काय झालं की या लोकांचा जीव झालं त्यांना मानलं आहे, परंतु धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा यांना मान्य नाहीये. हे महत्वाची बाब आहे. काय कारण आहे? एक राजीनामा घ्यायला काय कारण आहे? इथं हजारो लाखो तेवढे लोक रस्त्यावरती आहेत. त्यांना साईडला करून मोदींनी फक्त एक बेसिक फेसबुक लाईव्ह केलेला आहे. देशाचा प्रधानमंत्री एक लहान भावासारखी फेसबुक लाईव्ह घेतो. पत्रकार परिषद घ्या ना, पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर द्या. पत्रकार परिषद न घेऊन तुम्ही फेसबुक लाईव्ह तुम्ही घाबरता का? नरेंद्र मोदी पूर्णपणे घाबरलेला आहे. त्यामुळे जनतेसमोर आणि आपल्या पत्रकारांसमोर यायला तयार नाहीये. जर त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी पत्रकारांसमोर यायला पाहिजे, पत्रकार परिषद घ्यायला पाहिजे. जे प्रधान आहे धर्मेंद्र प्रधान त्यांना बाजूला बसवला पाहिजे, अमित शहाला बाजूला बसवला पाहिजे. कारण ही जी पोलिसांनी जो लाठीचार्ज केलेला आहे ते अमित शहा जे गृहमंत्री आहे यांच्या म्हणण्यावर हा लाठीचार्ज झालेला आहे. तर तुमच्यात एवढी हिंमत असेल मोदी सरकारमध्ये किंवा मोदीमध्ये तर त्यांनी पत्रकार परिषद जगासमोर घ्यावी आणि सांगावं की त्यांनी काय चुकलं आणि ते काय करणार आहे. मोदी सरकार घाबरलेला हे काही करणार नाही आणि आंदोलन सुद्धा थांबणार नाहीये. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.